एक नाण्याची बाजू माननीय शरद पवार साहेब आहे, तर दुसरी नाण्याची बाजू हे माननीय अजितदादा आहे. वाईट याच गोष्टीचं वाटतं की जे माननीय अजितदादा बोललेच नाही. म्हणजे माननीय माननीय शरद पवार साहेबांना वय झालं म्हणले, म्हातारा किंवा म्हातारे शब्द वापरला हा नाही. शब्द नाही. जे काही जनमानसांमध्ये जे प्रश्न आहे, जे तुम्ही बोललात, अनेकांनी जेलवाऱ्या केल्या, त्या त्रासदायक असतात, बट हा कुठंतरी लोकांमध्ये भावना आहे की हे जे सर्व नेते मंडळी जात आहेत यांच्या मागं एकतर ईडी लागले, यांच्या मागं CBI आहे किंवा यांचे कारखान्याचे घोटाळे आहे, तर त्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे? पण मला विश्वास आहे की साहेब आणि दादा हे स्वतःपासून हा विषय संपवतील किंवा तो संपेल किंवा मार्गी लागेल. राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा. आणि मला मुळात आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे की माननीय शरद पवार साहेब एकच होऊ शकतात. मध्ये मग राजसाहेब सुद्धा भाजपच्या जवळजवळ समर्थकाच्या किंवा जवळच्या ह्याच्यामध्ये होत्या. आता आम्हाला त्यांनी घेतलं, भगवा झेंडा आम्हाला. पुण्यातील काही नगरसेवक जाहीररित्या अजितदादा पवारांबरोबर गेलेले दिसत नाहीये, तर दुसऱ्या अंकाला काही वेळ आहे. तुम्हाला असं का वाटलं की तुम्ही मनसे सोडून राष्ट्रवादीत यावं? नमस्कार, लेमॅनच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रात ज्या घडामोडी घडत आहे, जे नाट्य घडत आहे, त्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. पुण्यातील फायरब्रँड नेत्या, अर्थातच त्यांची ओळख म्हणजे मनसेच्या फायरब्रँड नेत्या. अनेकांनी त्यांना सोशल मीडियामधनं अनेक काही आक्रमक गोष्टी करताना बघितलं आहे, आक्रमक आंदोलनं करताना बघितलं आहे. कोविडमधला जो काय बॉडीगार्डबरोबर त्यांचा जो होणारा वाद उभ्या महाराष्ट्राने बघितला आणि त्यांची एक वेगळी ओळख आहे. नुकताच त्यांचा प्रवास इंजिन वाया घड्याळ म्हणजे मनसे वाया राष्ट्रवादी असा झालेला आहे आणि ज्या काही राष्ट्रवादीमध्ये घडामोडी घडत आहे त्याचाच उलगडा करण्याचा आज आपण या मुलाखतीत प्रयत्न करणार आहे. ताई, स्वागत आहे आपलं लेमॅनच्या यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद. काय होतंय ताई राष्ट्रवादीमध्ये आणि जे काही होतंय, जो आज सर्वसामान्यांचा प्रश्न आहे, जे काही होतंय ते पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे होतंय का हा अजितदादांचा वैयक्तिक निर्णय आहे? हा अजितदादांनी आमदारांनी जी विनंती केली त्याच्यावर घेतलेला निर्णय आहे. माननीय शरद पवार साहेबांनी पाठवलं वगैरे ह्या चर्चा आहेत. म्हणजे विनाकारण ज्या सोशल मीडियावर कोणीतरी अंदाज वर्तवतात त्या पद्धतीतला प्रकार आहे. खरी परिस्थिती अशी आहे की माननीय शरद पवार साहेब हे दैवतच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जे नाणं आहे, एक नाण्याची बाजू माननीय शरद पवार साहेब आहे, तर दुसरी नाण्याची बाजू हे माननीय अजितदादा आहे. आता तुम्ही म्हणताल मग सुप्रियाताई कुठे? तर सुप्रियाताईंना राज्यसभा आणि माननीय अजितदादा हे राज्य सांभाळणार, म्हणजे राज्यामध्ये काम करणार हे ठरलेलं होतं. परंतु 2014 नंतर जी काही सत्तेची राजकारणाची दिशा जी बदलत गेली आणि सगळ्यात महत्त्वाचं की जेव्हा माननीय अजितदादांनी शपथ घेतली उपमुख्यमंत्र्यांची, याच्या आधी जी घेतली होती तेव्हा तर त्यांनी त्याच्यावर कुठलं भाष्य केलं नव्हतं. परंतु आत्ताची जी शपथ घेतली त्याच्यानंतर 5 तारखेला त्यांनी सविस्तर जे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पण मनात प्रश्न होते त्याची उत्तरं आणि जनतेला जे प्रश्न होते त्याची सगळी उत्तरं त्यांनी त्यांच्या भाषणातनं दिली. एक लक्षात घ्या, मी सुद्धा 16 ते 16 वर्ष आधी राजकारणात आहे. राजकारणातला प्रवास करत असताना जो काही संघर्ष आलेला असतो, जी काही कामं केलेली असतात, ही ज्यावेळी लोक कौतुक करतात तेव्हा खूप छान वाटतं. पण ज्यावेळी त्या संघर्षाचा आपण आपल्याला टार्गेट केलं जातं, आपल्याला विलन केलं जातं किंवा जेलमाऱ्या असतात, ह्या खूप वेदनादायक असतात. बाहेरनं म्हणायला खूप सोपं आहे की हां काय झालं जेलमधनं जाऊन आले, अरे 3 महिन्यात आले, 4 महिन्यात आले. 3 महिने जे आतले किंवा 4 महिने जे आत गेलेले असतात ना, ते शब्दात कुठंच व्यक्त होऊ शकत नाही. आणि या राजकारणाच्या लढाईमध्ये आपण सफर होतो, आपलं कुटुंब सफर होतं.
या अनेक गोष्टी ज्या आहेत ना त्याच्या वेदना खरंच सुखामध्ये सगळे असतात. जेल काटायला कोणी नसतं. हे मी का सांगू शकते, कारण का माझ्या आधीच्या पूर्वीच्या पक्षामध्ये म्हणजे मनसेमध्ये ह्या आम्ही आंदोलनासाठी जेल वगैरे केलेलं आहे. हे का केलं की बाहेर जाऊन आपली ती लोक की तुम्ही आमच्या पोरांसाठी केलं त्याचा एक अभिमान, ते कृतज्ञ जेव्हा हे करतात ते आम्ही विसरून जातो, पण आमच्या घरचे नाही विसरून जात. तेव्हा आम्ही त्यांना सांगतो अरे तुम्ही विसरा, कशाला टेन्शन घेता, आम्ही खंबीर आहोत. हा धीर आम्ही त्यांना दिलेला असतो. त्याच्यामुळे माननीय अजितदादांनी जेव्हा हा निर्णय घेतला त्या मनात प्रश्न होते, पण मन ठाम होतं की नाही अजितदादांसोबत. याचा अर्थ आम्ही माननीय शरद पवार साहेबांच्या विरुद्ध आहे असं होत नाही. माननीय शरद पवार साहेब हे दैवतच आहे. त्यांच्या ज्या काही गोष्टी म्हणजे 2017ची माननीय अजितदादांनी शिवसेनेसोबत जाण्याचं सांगितलं तेव्हा साहेबांनी सांगितलं की अरे ती जातीवादी पक्ष आहे. पण तोच 2019ला महाविकास आघाडी स्थापन झाली. म्हणजे अजितदादांच्या दृष्टिकोनातनं तुम्ही जर बघितलं वयाच्या 60 आणि 62व्या वर्षी जे माननीय शरद पवार साहेब सांगतील, त्यांचे काका सांगतील, त्यांचे वडीलधारी व्यक्ती ते मंडळी सांगतील ते करत गेले. ते करत असताना काही आहेत लोक की त्यांनी माननीय अजितदादांना टार्गेट करणं, त्यांनाच बदनाम करणं, त्यांच्यावरच खापर कोणणं हे करत गेले तरी ते सहन करत गेले. परंतु आता माननीय शरद पवार साहेबांचं वय 82 आहे, अजितदादांचं वय 60-62 आहे. अजून किती दिवस हा विषय कुणाला येईल. म्हणजे हे जेव्हा मी 5 तारखेला स्टेजवर ऐकत होते तेव्हा मी स्वतः शॉक झालं की ही कल्पना आपण कधी केलीच नाही. आणि हे 60-62 वर्षापर्यंत जर माननीय अजितदादा सगळं ऐकतात तर ह्या वयामध्ये ते माननीय शरद पवार साहेबांना म्हणा ना आता तरी मला आशीर्वाद द्या. मुळामध्ये एक लक्षात घ्या, वाईट याच गोष्टीचं वाटतं की जे माननीय अजितदादा बोललेच नाही. म्हणजे माननीय शरद पवार साहेबांना वय झालं म्हणले, म्हातारा किंवा म्हातारे शब्द हा शब्द नाही. 1 2 की तुमचा आशीर्वाद मला का नाही, मी कोणाच्या पोटी जन्माला आलो हे याच्यात माझी चूक काय. याचा अर्थ सरळ अर्थ आहे की मी तुमच्या पोटी जन्माला आलो नाही हा माझा दोष आहे का मी त्याचं खापर, हे सरळ सरळ सांगणे. पण त्याची जी भाषा होती ही वडीलधाऱ्या माणसांना एका शब्दाचा अर्थ समजण्यापलीकडं कुठलीही ॲरोगेंट किंवा कुठलाही असं याच्यामध्ये नव्हती. तरी सुद्धा तोडून मोडून म्हणजे जे शब्द माननीय अजितदादांनी बोललेच नाही ते त्यांच्या तोंडात घालण्याचा प्रयत्न केला, पण तो फेल आहे. आजही कुठलीही मुलाखत किंवा कुठल्याही गोष्टी हे असताना की शरद पवार साहेबांनी रिटायरमेंट घ्या हाही शब्द ते बोलले नाहीत. ज्या पद्धतीने सोनिया गांधी काँग्रेस पक्षाच्या मार्गदर्शिका आधारस्तंभ म्हणून आहेत त्या पद्धतीने तुम्ही मला आशीर्वाद देऊ शकत नाही का, मार्गदर्शन करू शकत नाही. म्हणजे त्यांना घरी बसा असाही कुठलाही हेतू किंवा तो शब्द नव्हता, परंतु विनाकारण हे शब्द तोंडी घालण्यात आले. आता राहिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि विधिमंडळ, तर आमदारांची पण इच्छा होती की आपण सत्तेमध्ये जावं. त्यांनी तसं ते पत्र दिलं होतं सहीचं. सर्व आमदारांनी दिलं होतं. याच्या आधीच्या ह्याला आत्ता सुद्धा सर्व म्हणजे जवळजवळ लक्षात घ्या 45 आमदार म्हणजे विधिमंडळाच्या कायद्यानुसार, संविधानानुसार, घटनेनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कायदे लिहिले त्याच्यानुसार 2/3 म्हणजे 53-56 आमदारापैकी 2/3 तर 35 किंवा 36चा तो आकडा येतो. ती लोक जर पाठिंबा देत असतील सरकारमध्ये स्थापन होण्यासाठी तर पक्षाचे अध्यक्ष असतील त्यांनी ती गोष्ट विचारात घेण्यासारखी लवकर होती. त्याला विचार विनिमय करून त्यांना जो निर्णय आला त्यांच्या पाठिंबा देण्याची जी काही प्रक्रिया होती ही सगळी माननीय अजितदादांनी खूप चांगल्या पद्धतीने एक सक्षम पुत्र, एक कर्तव्य पुत्र म्हणून त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रामध्ये कामं होत नाहीयेत, विकास नाही होते, म्हणजे ही जनताच राजकारणाचा चिखल झालाय असं सगळे म्हणतात. पण तो चिखल मग उतरणार कोण त्या चिखलामध्ये,
त्या चिखलामध्ये माननीय अजितदादा उतरले. थोडाफार चिखल लागेल, काही वितुष्ट मंडळी त्यांना बदनाम करतील, परंतु कालांतराने अजितदादांनी जे केलं हे जनतेच्या हितासाठी, ती कामं मार्गी लागण्यासाठी केलं हे लोकांना कळणार आहे आणि हे आम्हाला माहिती आहे. म्हणूनच आम्ही माननीय अजितदादांसोबत ज्या दिवशी त्यांनी शपथ घेतली त्याच्या अर्ध्या तासानेच आम्ही दादांशी बोललो होतो. दादांना SMS केला होता की दादा आम्ही तुमच्या सोबत आहोत. बरं, ताई तुम्ही आता उत्तर देताना दोन गोष्टींच्या उलगडा केला. एकतर काल बातम्यांमध्ये असं दिसत होतं की दादांच्या पाठीमागे 35 ते 32 आमदारांचा पाठिंबा आहे. आत्ता तुम्ही बोलताना तो आकडा 45 सांगितला. आणि दुसरी गोष्ट, जे काही जनमानसांमध्ये जे प्रश्न आहे, जे तुम्ही बोललात, अनेकांनी जेलवाऱ्या केल्या, त्या त्रासदायक असतात, बट हा कुठंतरी लोकांमध्ये भावना आहे की हे जे सर्व नेते मंडळी जात आहेत यांच्या मागं एकतर ED लागले, यांच्या मागं CBI आहे किंवा यांचे कारखान्याचे घोटाळे आहे, तर त्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे? मुळामध्ये लक्षात घ्या, जेव्हा सरकार असतं, विरोधक असतात, आरोप करणारा करत असतो. ती यंत्रणा तपास करून ती निर्दोष आहे की नाही हे त्याचे पुरावे किंवा त्या तपासातनं निष्पन्न होतो. पण ड्युरिंग काळामध्ये जो काही पिरियड जातो तो त्या माणसाला तारतो तरी नाहीतर संपवतो तरी. आता ती त्याची आत्मशक्ती किती आहे त्याच्यावरती, विल पॉवर किती आहे. मी हा जेलवाऱ्याचा किस्सा तुम्हाला माझ्यावरनं सांगितला. मी कित्येक वेळा जेव्हा जेलमध्ये गेले, लिटरली रडायचं असतं पण रडू शकत नाही की मी रडले तर माझ्यासोबत आलेला कार्यकर्ता तर तो तिथं बेशुद्धच होऊन पडेल. त्यामुळं तो आणून त्या सगळ्या गोष्टी, पण त्या राजकारणासाठी ह्या गोष्टी करत असताना त्यावेळी समाजाने पण दखल घेतली होती. आता कारखान्याचे घोटाळे काय, जी कागदपत्र ही जी काय आहेत त्याला घाबरून वगैरे शपथ वगैरे घेण्यात आलेली नाही. आत्ता जो काही महाविकास आघाडी सत्तेवर होती, म्हणजे माननीय उद्धव साहेब हे मुख्यमंत्री होते, माननीय अजितदादा उपमुख्यमंत्री होते, तर शिवसेनेतलेच काही लोक त्यातनं बाहेर पडून भाजप सोबत त्यांनी सत्ता स्थापन केली. तुम्ही त्याला बंड म्हणू शकता. राष्ट्रवादीची सत्ता होती का किंवा महाविकास आघाडीची सत्ता होती का की त्यातनं अजितदादा बाहेर गेलेत आणि भाजप सोबत सत्ता स्थापन केली? हा फरक आहे. त्यामुळे आम्ही अजितदादांच्या या घटनेला मी म्हणेन, छत्रपती शिवाजी महाराजांकडे पण सैन्य होतं, ते कमी पुरेसं असेल. जेव्हा ते सैन्य आपलं मरणार आहे तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की आपण इथे माघार घेतली पाहिजे का, तर आपला व्यक्ती, आपला सैनिक, तो माझा मावळा मरता कामा नये. मग तो करत असताना काही गोष्टींची तडजोड झाली असेल तर ती पुढे ती तडजोड ती भरून काढून त्या लढाईमध्ये एक जर ही छत्रपती शिवाजी महाराज करत असतील तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचेच मावळे आहेत. त्या पद्धतीने आपण ह्याला बंड नाही, तहच म्हणू शकतो. ही साधी सोपी गोष्ट तुम्हाला अजून कुठल्या जर नाही काही फरक समजा किंवा घटना हे मी सांगू शकते. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा DNA हा सत्ता आहे. म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे सांगताय की त्यांनी केला, म्हणजे तो महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे आणि स्वतःचे जे काही एन्क्वायरी, जे काही चौकशी, जे काही घोटाळे ते बंद करण्यासाठी नाही. बंद करण्यासाठी नाही. तुम्ही बघितलं मागच्या पार्टीची जी शपथविधी झाला, जे आरोप केले ते नील झाले तो त्यांचे. आता उरले काय? इव्हन काही जे काही आरोप प्रत्येक वेळी केले होते ते कुठल्या तरी उद्देशाने कोणीतरी ठरवून केले होते, मग त्याच्या चौकशा होणे, त्याचे नील रिपोर्ट येणे, ते आलेले आहेत. राष्ट्रवादी सत्तेमध्ये दरवेळी असली तरी विरोधात सुद्धा काम केलेले ना. आता माननीय अजितदादांनी आत्ताचं का पाऊल उचललं तर सगळ्या आमदारांचं म्हणणं होतं विधिमंडळाचं टू ठर्थ लक्षात घ्या, आणि त्यांनी माननीय शरद पवार साहेबांना ही वारंवार गोष्ट सांगितलेली होती. हे त्या बैठकीत 5 तारखेला माननीय अजितदादांनी सांगितलं की आम्ही त्यांना सांगितलं होतं, तरी सुद्धा त्या गोष्टीला परवानगी मिळत नव्हती. त्याच्यानंतर की त्यांनी सांगितलं होतं की मी राजीनामा देणारे, माननीय सुप्रियाताईंना अध्यक्षपद द्यायचे, तेही त्यांनी मान्य केलं. तो राजीनामा दिल्यानंतर स्वाभाविकच आहे, कार्यकर्त्यांचा एक हट्ट असतो, एक त्यांना वाटतं नाही तो दिला पाहिजे. त्यावेळी अजितदादा समजत होते, तिथेही विलन अजितदादा झाले का, तर 2 ते 3 दिवसानंतर राजीनामा परत घेतला गेला. मला असं वाटतं की काही एक मोठ्या साहेबांच्या सोबत जी काही आहेत लोक, ते ही जाणून बुजून तर करत नाहीये की माननीय मोठे साहेब आणि अजितदादांमध्ये
ही भांडणं लावून भांडणं लावणं म्हणा किंवा की ही परिस्थिती निर्माण झाली असं कुठेतरी वाटतं. येणाऱ्या काळात मी खूप छोटी कार्यकर्ती आहे, पण मला विश्वास आहे की साहेब आणि दादा हे स्वतःपासून हा विषय संपवतील किंवा तो संपेल किंवा मार्गी लागेल. ओके. जे आपण अपेक्षा व्यक्त केली ते नक्कीच व्हावं, कारण पवार कुटुंब हे महाराष्ट्रातलं एक असं कुटुंब आहे जे आपण आजपर्यंत एक संघ बघितलं होतं आणि अनेकांना हे जे पवार फॅमिलीमध्ये जी फूट पडतीये ते अनेकांना बघवत देखील नाही आहे. बट यामध्ये प्रश्न एक असा उद्भवला जो की एक सुपर 30 एक डायलॉग आहे ऋतिक रोशनचा, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा. कुठंतरी अजित पवारांना ज्या दिवशी अजित पवार माईक घेऊन ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांवरती ओरडत होते किंवा समजत होते जे काही ते, तर तिथे तुम्ही बोललात त्यांना व्हिलन केलं गेलं. पण अनेकांनी ह्याच गोष्टीचा आधार घेऊन हेही सांगितलं की त्या दिवशी अजित पवारांवरती जे आरोप केले, त्यांना कार्याध्यक्ष पदावरून जे डावलण्यात आलं, ट्रिगर पॉईंटही तोच होता. तिथे अजित पवारांनी ठरवलं की आता माघार नाही. आणि ज्या प्रकारे तुम्ही आता ताई उल्लेख केला की हे जे सत्तेत जाणं हा सर्व आमदारांचा निर्णय होता, म्हणजे हा वैयक्तिक अजित पवार साहेबांचा निर्णय नव्हता. बरोबर. अजित पवार साहेबांचा हा निर्णय नव्हता, हा सर्व हा आमदारांचा निर्णय. सगळ्या आमदारांनी, कारण का माननीय अजितदादा हे राज्याचे नेतृत्व करतात, ते नेते, त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या प्रशासकीय कौशल्य, काम करण्याची पद्धत हे सगळे जाणतात. त्याच्यामुळे सर्व आमदारांनी अजित पवार साहेबांकडे, दादांकडं याचना केली की आपण तिथे सत्ता स्थापन करणं गरजेचं आहे. कारण का ज्या लोकप्रतिनिधीला निवडून देतात, एक तर तो विरोधात असतो नाही तर सत्तेत असतो. तो कुठेही असला तरी त्यांनी त्या मतदारसंघातल्या लोकांचं काम करणं हे गरजेचं असतं, नाही तर लोक तिथं थारा देत नाही. त्याला तुम्ही ते कारण नाही सांगू शकत, अरे मी विरोधात या, अरे मी सत्तेत या, मला निधी नाही मिळाला, मला हे नाही मिळेल, हे नाही सांगू शकत. तो तुम्ही त्या पात्रतेचे आहात म्हणून लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि ते तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं. मग तिथं तुम्ही आजारी पडलाय, मग 2 वर्ष तुमचा निधी थांबलाय किंवा याही गोष्टी लोक मान्य करत नाहीत. लोकांना काम हवं असतं. आणि ही मीच नाही, कुणी तुम्हाला लोकही सांगतील. कारण का जनतेचे प्रश्न रोज आम्ही बघतो. मी इथं माझं ऑफिस जे आहे तर त्याच्यामध्ये रोज ती लोकांची गर्दी, ती साधं जरी काम आलं, अरे ताई कधी होणार, अरे सकाळी सांगितलं होतं 5 वाजलेत नाही झालं, असेही लोक आहेत. आणि ते काम आम्हाला करावं लागतं, कारण का आम्ही ते लोकप्रतिनिधी स्वतःहून या समाजाचं काम करण्यासाठी आलेलो असतो. त्याच्यामुळे ज्या दिवशी दादा ओरडले, तुम्ही म्हणताय तो मुद्दा, तिथे दादा सुप्रिया ताईला म्हणले की सुप्रिया तू बोलू नको, मी तिचा भाऊ या नात्याने सांगतो, बाकीचे गप्प बसा. कारण का काही जरा अति उत्साही असतात की त्यांना त्याच्यासा करायचं असतं. आणि त्यावेळी तुम्ही जर बघितलं तर ज्या काकी आहेत, प्रतिभा काकी, त्यांनीही सुप्रिया ताईला सांगितलं की म्हणजे हे सगळं तुम्ही बघा. आणि मग दादा हे का बोलत होते, तर माननीय शरद पवार साहेबांनी त्यांना सांगितलं होतं की मी आता राजीनामा का देत होते ते की तब्येतीमुळे फिरता येत नाहीये, थोडासा तो त्यांच्या शरीराला त्रास होतोय त्याच्यामध्ये कुठेही तुम्ही रिटायरमेंट घ्या, तुम्ही घरात बसा असा रोग नव्हता. तुमचा आशीर्वाद हा मला का नाही, आणि मी चुकलो तर माझं कान धरा ना की अजित तू चुकलं, मी माझ्या चुका दुरुस्त करून पुढे जाईल. आता ह्याच्या एवढं क्लिअर कट सांगितल्यानंतर तरी मुद्दामून जर काही लोक नसलेले शब्द जर उभं करत असेल तर जनता बघत राहते. हो, जनताला कळतं या सगळ्या गोष्टी. कारण का जर पवार कुटुंब एकत्र आहे, पवार कुटुंब मध्ये वरिष्ठ मंडळी आहेत, तुमचं कुटुंब, माझं कुटुंब, अनेक जनतेतल्या लोकांची कुटुंब आहेत, अनेक जनतेच्या घरामध्ये ते वरिष्ठ लोक आहेत. आणि मला मुळात आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे की माननीय शरद पवार साहेब एकच होऊ शकतात. इतर ज्येष्ठ नागरिक हे माननीय शरद पवार साहेब होऊ शकत नाही, हे पहिलं सगळ्यांनी डोक्यात टाकलं पाहिजे. कारण का माननीय शरद पवार साहेबांकडे ती या 82-83 वर्षी जी ऊर्जा आहे, जी ताकद आहे, ती तुमच्या आमच्या युवकांना भारावून ठेवते, प्रेरणा देते की नाही, अरे हा माणूस या वयात जिद्द हरत नाहीये तर आपण का हरायची. तीच प्रेरणा माननीय अजितदादांनी घेतलेली आहे. ताई पण आता हे जे पक्षाच्या ज्या काय आयडिओलॉजी असतात
आता राष्ट्रवादी काँग्रेसची आयडिओलॉजी म्हणजे सर्व धर्मियांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर पुरोगामी मला मला ताईंचं कौतुक करायला आवडेल. ताईंनी शाहू फुले आंबेडकर न सांगता पहिलं छत्रपती शिवाजी महाराज जोडलं. म्हणजे कदाचित आपण ज्या पक्षाबरोबर गेलात त्या पक्षाची जी भूमिका आहे नाही, शाहू फुले आंबेडकर तुम्हाला सांगते माननीय पुरोगामी विचाराचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काम करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठलाच जातीवाद केला नाही हो. त्यांच्याकडे जे मावळे होते ते सगळ्या जाती धर्माचे होते. त्याच्यामध्ये हिंदू होते, मुस्लिम होते, जे जे अनुचित जातीमधील लोक होती ती सुद्धा होती. त्याच्यामुळे इतिहास जो काही वाचलेला आहे, आता ज्या लोकांनी त्याचा गैरवापर केला जनतेने त्यांना धडा शिकवावा ना. आणि माननीय अजितदादा प्रत्येक घटकातील व्यक्ती त्यांनी कधीही जातीवाद केला नाही आणि ते करतही नाही. तुम्ही आत्ताही जर बघितलं असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मंत्रिमंडळ घ्या प्रत्येकाची, आता जातीवरच जायचंय ना, चला मग जातीवरच बोलू. कोण कोण कोणत्या कोणत्या जातीचे आहेत काढा जात त्यांची. सर्व समाविष्ट जातीचं मंत्रिमंडळ आहे ते, म्हणजे जे मंत्र्यांनी शपथ घेतली ते मंत्री आहेत ते. मग ह्याच्या पलीकडं ते म्हणतात ना, बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाल. यांनी कृतीतनं दाखवून दिले हो. त्यामुळे बोलायला जागा कोणाला मिळालीच नाही, म्हणून ते शब्द काढण्यात आले असं माझं म्हणणं आहे. ताई तुम्ही बोललात शाहू फुले आंबेडकर, मी छत्रपती शिवाजी महाराज जे तुम्ही पहिलं जोडलं. नॉर्मली कुठल्याही स्टेजवर बोलत असताना ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाने भाषणं केली गेली त्यावेळेस शाहू फुले आंबेडकर असाच उल्लेख झाला. आणि त्यावरती राज ठाकरे साहेबांनी एका भाषणात बोलत असताना साहेब बोललेले की शाहू फुले आंबेडकरच का, म्हणजे याला विरोध नाही आहे काहीच, पण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का घेत नाही. आता एक लक्षात घ्या, मी म्हणलं मी 16 वर्ष मी राजकारणात आहे. म्हणजे आता तुम्ही जर 2006-07 साली गेल्या त्यावेळेचे जे नेते होते, आता त्यांना ती भाषण सुरुवात होते जसं ठाकरे कुटुंबाची जी सुरुवात होते त्या पद्धतीने ती सुरुवात एकाने केल्यानंतर ती सुरुवात लागली, कोणाच्या मनी ध्यानी नव्हतं. आता त्या काळामध्ये शाहू फुले आंबेडकर हे घेऊन जेव्हा ते बोलत होते, पण तुम्ही जर माझ्या भाषणाची सुरुवात कधी बघितली किंवा इव्हन स्वतः माननीय अजितदादांनी सांगितलं मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा मावळा आहे, हे काल बोललेले आहेत. मग आता छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे कोणत्या एका जातीत जातात मला सांगून द्यावा. अच्छा, म्हणजे आजपर्यंत ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शाहू फुले आंबेडकरांच्या पहिलं घेतलं जात नव्हतं असं जे लोकांमध्ये तुम्हाला वाटते ते आता इथून पुढे आम्हाला एक सॉफ्ट हिंदुत्व, राष्ट्रवादी काँग्रेसची आयडिओलॉजी, बीजेपीची वेगळी आयडिओलॉजी, शिंदे साहेबांची वेगळी आयडिओलॉजी, हे तुम्ही हे कसं साध्य करणार आहात. तुमच्या आयडिओलॉजी जरी वेगळी असली, आमची तत्व आमची ध्येय ही पक्षाची वेगळीच आहेत. पण निवडणूक आयोगाचे नियम काय आहेत, जे निवडून येतील, जी संख्या येईल, जे एकत्रपणे ती जादुई फिगर सत्तेची गाठेल ते सत्ता स्थापन करतील. आता 2014 पासून मोदी साहेबांकडे तर जवळजवळ 57 पक्ष होते. लक्षात घ्या, जेव्हा मोदी साहेब पंतप्रधान झाले तेव्हा ते एका विशिष्ट जातीचे नव्हते, ते सर्व म्हणजे भारतीय म्हणून आले. परंतु हे मधल्या काळामध्ये जो काही तेढ वाढवण्यात आला किंवा जी जातीय पेव करण्यात आले त्याला लोकांनीच उत्तर दिलं त्या गोष्टीला. आता इवन जर म्हणा आपण कोण एका विशिष्ट जातीचे पक्ष आहे असं म्हणलं, तुम्ही कोणीही घ्या, तर ते प्रत्येक वेळेला इतर सगळ्यांसोबत दिसतातच. मग हिंदुत्वाचा जो विषय आहे, माननीय बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट हे जे नाव दिलं, पण त्यांच्या ह्याच्यामध्ये पण मुस्लिम सगळी आपली बांधव होते काम करणारे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्याच युद्धामध्ये त्यांच्यासोबत जर सगळे मावळे होते तर बाकीच्यांचा विषय झाला नाही. ही काही ठराविक कोणतरी आपल्यामधली, मग तो जो पक्ष आहे त्या पक्षातली लोक तो सोडतात आणि मग ते पुढे त्याची हे ओढली जाते. परंतु आता सोशल मीडियाच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून लोक जागृत आहेत, तरुण पिढी जागृत आहे. आत्ता जो टच दिला जातोय की अजितदादांनी शरद पवार साहेबांसोबत असं नव्हतं करायला पाहिजे. 60-62 वर्ष नाही केलं हो काही, आणि आत्ताही नाही केलं. आत्ता विनंती केली की तुमचा आशीर्वाद द्या आपल्याला सत्य. आता जर कोणी कोणाबरोबर करते,
मला सांगा, भाजप आल्यानंतर भाजप मनसे विरोधातच होते. मध्ये मग राजसाहेब सुद्धा भाजपच्या जवळजवळ समर्थकाच्या किंवा जवळच्या ह्याच्यामध्ये होते. आता एक आमदार होता म्हणून त्या बाकीच्या काही घडामोडी होत्या तो नाही तो विषय. त्याच्यानंतर शिंदे तिथनं शिवसेने आधी म्हणले की नाही, भाजपमध्ये असताना एकत्र युतीमध्ये म्हणले नाही, यांच्यासोबत आम्ही काम करू शकत. तुमची स्टेटमेंट बदलत गेली, पण त्या स्टेटमेंटला कुठेतरी कायदेशीर बेस पाहिजे असतो. पक्ष बदलण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे तर हो आहे. मी सुद्धा पक्ष बदलला तर मी गद्दार नाही होऊ शकत. मी त्या पक्षाचा राजीनामा दिला. मी ना आमदार ना खासदार, आणि मला जो पक्ष घ्यायचा होता तो दुसऱ्या दिवशी मीडियाच्या जाहीर पद्धतीने मी तो घेतला. आता अजितदादांनी गद्दारी केली जे म्हणतात, एक गद्दारीचं उदाहरण दाखवून द्यावं. देवगिरी बंगल्यावरनं उठले आणि राजभवनावर गेले. कुठेही गेले नाही, पळून गेले नाही, गाडीत गेले नाही, गुलदस्त्यात ठेवलं नाही, आमदार कुठे एका ठिकाणी ठेवले नाही, आमदारांना ओढून आणलं नाही, काही केलं नाही. आमदारही उठले, माननीय अजितदादांसोबत ते राजभवनावर गेले, शपथविधी घेतला आणि 45 आमदारांनी ॲफिडेविट जे कायद्याने लागतं, आणि आमदार म्हणजे तो शिकलेला आहे आणि तो कशावर सही करतो हे त्याला कळतो. तो कसा ब्लँक आहे की अशी सही करत नाही. आम्ही नगरसेवक की आमदार कुठली शिफारस द्यायची असेल तर ती वाचून घेतो. कोणत्या शिफारीचा गैरफायदा तर घेणार नाही ना, ते प्रकरण अंगलट तर येणार नाही ना, हे सगळं बघत असतात. त्याच्यामुळे आता 5 तारखेला 37 होतं, आता ते 45 वर गेलेले. काही लोकांना थोडंसं द्विधा मनस्थिती झाली की मोठ्या साहेबांचं कसं, म्हणजे आपण कसं हे करायचं. काहींना माननीय अजितदादांनी सांगितलं की काहींना त्यांच्या मिसेसला त्यांचे कौटुंबिक सलोखा असल्यामुळे फोन गेले. या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु हे बंड नाही आहे. हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मुख्यमंत्री बनवण्यासाठीचे प्रयत्न आहेत. आणि कुठेतरी जर शरद पवार साहेब नाराज आत्ता असतील तर त्यांनी, ते तर राजकारणाचे म्हणजे या भारतातील ज्येष्ठ नेते, ते घेतील ना. म्हणजे त्यांनीच खरं हे सगळं या त्यांच्या लेकरांचं समजून घेतलं पाहिजे. सगळीच लेकरं त्यांची आहेत. जेव्हा आईला 3-3, 4-4 मुलं असतात तेव्हा कुठल्याच मुलाला अंतर देता येत नाही. त्याच्यामध्ये मुलं जरी म्हणत असतील की तुमचं यांच्यावर प्रेम आहे, तुमचं यांच्यावर प्रेम आहे, पण ती आई वडील ती भूमिका चांगल्या पद्धतीने पार करतात. आयडिओलॉजीबद्दल बोलायचं झालं तर आता राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व धर्मनिरपेक्ष, सर्व जाती धर्मांच्या लोकांना घेऊन जाणारी भूमिका आहे. आपण BJP, शिवसेना, शिंदे साहेबांचा गट बघितला तर ते एक प्रखर हिंदुत्ववादी पार्ट्या म्हणून समोर येतात. तर तुम्ही याचा बॅलन्स नक्की कसा करणार आहात? आता आम्हाला त्यांनी घेतलं, भगवा झेंडा आम्हाला त्यांनी घेतलंय म्हणजे आमच्या आयडिओलॉजी आणि आमच्या विचारनी सहज घेतलं ना, नाही तर आम्ही गेलोच नसतो. आता त्यांनी का आम्हाला घेतलं हे त्यांना तुम्हाला विचारावं लागेल. याचं उत्तर आम्ही देऊ शकत नाही, कारण का आम्हाला आमच्याच आयडिओलॉजीनुसार त्यांनी मित्रपक्ष म्हणून सपोर्ट घेतला. बर बर याबद्दल असंही बोललं गेलं. आता आकड्यांबाबत आपण बोललो की तुम्ही आता दावा केलाय की जवळपास 45 आमदारांचं पत्र अजितदादांकडे आहे. 37ची गरज, 36ची गरज आहे. 36ची गरज आहे. 45 आमदारांचं यांना समर्थन आहे. पण तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार साहेबांबरोबर जे आमदार आहे त्यांनी आज दावा केलाय की त्यांच्याबरोबर 19 आमदार आहे. आमदार तर 53 आहे की नक्की 45 कुणाकडे आहे, 19 कुणाकडे? मग आता जे 45 आम्ही म्हणतो त्याची ॲफिडेव्हिट्स तर आम्हाला निवडणूक आयोगाला देणं गरजेचं आहे. अध्यक्षांना देणं, विधानसभा अध्यक्षांना देणं गरजेचं आहे. ते आम्ही दिलेले आहेत. आता 19 जे काही त्यांचा आकडा असेल ती त्यांनी द्यावी. साधं सिंपल आहे. मला माहिती आहे तुम्ही वकील आहात म्हणून तुम्ही त्यातनं अजून एक एक करणार, पण हा लॉजिकल आहे की तुम्ही जे म्हणताय जो आकडा, तर त्या आकड्याचं तुम्हाला ॲफिडेविट तिथं देणं गरजेचं आहे. आम्ही आमचे जमा केलेले आहेत आणि जोपर्यंत मग तुम्ही आम्हाला जर बेकायदेशीर आणि कायदेशीर हा प्रश्नच सुटत नाही तर हे बोलण्यामध्ये किंवा प्रतिदावे करण्यामध्ये काहीच अर्थ नाही. आजही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आम्ही एकत्र आहोत. काही मतभेद, मतांतर आहेत तर थोड्या दिवसांनी ते सॉर्ट आउट होऊ शकतात आणि व्हावेत, हीच आमची वरिष्ठांची इच्छा आहे. बरोबर. ताई, दादांबद्दल बोलायला गेलं तर दादांचा पुणे जिल्ह्यावरती एक वेगळा प्रभाव आहे. दादा अनेक वर्ष पुण्याचे पालकमंत्री म्हणून दादांनी काम केलंय आणि अर्थ मंत्रालय त्यांच्याकडे असताना त्यांनी
भरपूर निधी पुण्याच्या विकासासाठी दिलाय. आता जर एक मागच्या 4-5 दिवसांचा चित्र आपण बघता, पुण्यातील काही नगरसेवक जाहीररित्या अजितदादा पवारांबरोबर गेलेले दिसत नाहीये. तर दुसऱ्या अंकाला काही वेळ आहे, काही मुळामध्ये आमदारांचा प्रवेश व्हायला अजून- 44 नगरसेवक आहेत बरोबर. पुणे शहराचे. त्यातले 3 नगरसेवक त्या म्हणजे फक्त नव्हते आमच्यासोबत, ते आजारी होते, ॲडमिट होते, असं समजू आपण. ते मोठ्या साहेबांसोबत होते. आता ते 3 मधले सुद्धा बाकीचे कालमध्ये येऊन भेटून गेले. उद्या माननीय अजितदादा पुण्यामध्ये आहेत. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुजनांचा सत्कार त्यांच्या हस्ते ठेवण्यात गणेश आलेला कला आहे. क्रीडा गणेश कला क्रीडाला आप्पा रेणुसे त्याचे आयोजक आहेत. त्याच्यामुळे सगळेच भेटून गेल्यानंतर अच्छा, म्हणजे तुम्ही असा दावा करताय की पुण्यातले सगळेचे सगळे नगरसेवक जे काय 90% 95% ते दादांबरोबर आहेत. प्रशांत जगताप सोडले. अच्छा, प्रशांत जगतापांबद्दल असं बोलायला गेलं तर प्रशांत जगताप साहेब दादांच्या अतिशय निकटवर्तीय मानले जायचे, पण त्यांनी साहेबांबरोबर राहण्याची भूमिका घेतली. त्यांना वाटलं असेल आता काय काय त्याच्याबद्दल आपण सांगू. त्यांना त्यांच्या म्हणजे मी मनसेची नगरसेविका म्हणून कार्यरत असताना ते महापौर होते राष्ट्रवादीचे. मी त्यांच्यासोबत काम केलेले. मला सगळ्या गोष्टी त्यांना PMPL अध्यक्ष असेल, त्यांना महापौर असेल, या सगळ्या गोष्टी माननीय अजितदादांनी, इव्हन त्यांना मध्ये जो आजार अचानकपणे उद्भवला होता त्याच्यामध्ये स्वतः माननीय अजितदादा फोन करत होते. डॉक्टरकडे जाण्यापासून करण्यापासून असं खूप चांगला सलोखा त्यांचा होता. पण त्याच्याबरोबर ऑब्व्हियसली आता अजितदादांबरोबर एवढा चांगला सलोखा आहे तर त्याचे जे प्रेरणा देव ते माननीय शरद पवार साहेब आहे. पण ठीक आहे, आता त्यांना जे काय शेवटी त्यांना निर्णय घ्यायचा आहे, ते स्वातंत्र्य त्यांना आहे. त्यामुळे त्यांना तसं वाटलं असेल म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला आहे. अच्छा, नाही, त्याबद्दल असंही बोललं जातं की जो शिंदे साहेबांचा जे काही शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये चाललंय की पहिली फळी आली, आता दुसरी फळी येते. आज नीलम गोरेंनी प्रवेश केला, त्यानंतर तुमच्या ज्या काही विधानसभेच्या ज्या आमदार होते मनीषा कायंदेनी प्रवेश केला. तर ह्या सेकंड फळीमध्ये प्रशांत जगताप साहेब दिसू शकता आपल्याला? सांगता येत नाही. ओके, जे आत्ता तुम्ही उल्लेख केला ताई, प्रशांत जगताप साहेब दादांचे अतिशय निकटवर्ती होते. ते हॉस्पिटलमध्ये असताना अजितदादांनी डॉक्टरांना फोन केला, त्यांच्या तब्येतीची विचारपूस 24 केली. वर्ष कारकिर्दी राजकारणाची अच्छा, ही त्यामध्ये अजितदादांनी माननीय त्यांना पूर्णपणे म्हणजे ते स्वतःहून खरं ते त्यांनी सांगितलं पाहिजे. पण वाईट एवढंच वाटलं की निर्णय कोणताही घेऊ द्या की जेव्हा ह्या गोष्टी घडल्या तेव्हा पक्षाच्या कार्यालयावरनं खरं वादिवादाचा प्रश्न येत नाही. हे जे कार्यालय आहे ते कार्यालय मुळातच घेतलं होतं माननीय अजितदादांनी आणि विश्वासू म्हणून प्रशांत जगताप यांच्या नावावर त्यांनी तो करारनामा केला. खरं बघायला गेलं तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचंच कार्यालय त्या नावाने होणं गरजेचं होतं. असो, कुणी दावा न केला असताना त्यांना वाटलं की बाबा ऑफिसवर दावा केला. पण या सगळ्या गोष्टीच्या म्हणजे मला मोठे साहेबांचे जरी कार्यकर्ते पदाधिकारी असतील, माननीय अजितदादांचे जरी असतील, इतर नेत्यांचे जरी असतील, या सगळ्या कार्यकर्त्या नेत्यांनी व्यवस्थित वागणं, विचारपूर्वक, आपल्या कृत्यामुळे विनाकारण नसलेला विषय उफाळून आणणं हा कितपत योग्य आहे याचा विचार प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. आणि सगळ्या नेत्यांनी आपल्या अशा या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सांगणं गरजेचं आहे. म्हणजे ही कोणतीही अशी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या म्हणजे शिवसेने पक्षामध्ये जे घडलं तो प्रकार कम्प्लिटली वेगळा आहे आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जे सत्तेमध्ये समाविष्ट झाले ती घटना वेगळी आहे. त्याच्यामुळे त्याची तुलना कधीच होऊ शकत नाही. ताई, त्याची तुलना होऊ शकत नाही तुम्ही म्हणताय, बट असं बोलले गेलं जे एकनाथ शिंदे साहेबांनी जो काही ठाकरेंच्या भाषेत गद्दारी केली, यांच्या भाषेत त्यांनी उठाव केला आणि जे काही रिपोर्ट्स नंतर BJPकडे आले की BJPला महाराष्ट्रात चांगली परिस्थिती नाही, जर इलेक्शन झाले तर रिपोर्ट BJPच्या अगेन्स्ट गेलं आणि त्यानंतर BJPला वाटलं की आता आपल्याला अजून काहीतरी खेळी करावी लागेल आणि त्यासाठी त्यांना एक स्ट्रॉंग नेता म्हणून कोण दिसला तर ते अजित पवार, कारण ते तर धगधगत होतेच. त्यामुळे असंही बोललं जात आहे की आता अजितदादा CM होणार, शिंदेंचं काम संपलं, शिंदेंना बाजूला सारणार. तर उद्याच्या काळात आपल्याला अजितदादा CM होताना आपण बघणार आहोत. अजितदादा CM झाल्यानंतर आपण याच्यावर बोलू आणि अजितदादा मुख्यमंत्री व्हावं हीच आम्ही आई जगदंबेला प्रार्थना केलेली आहे. आता ते कुणाला कमी करणार, सत्तेच्या याच्यामध्ये
हे बघा कुणी काही म्हणजे तो जो काही नाट्यप्रयोग झाला आत्ताच्या म्हणजे सेना आणि भाजप त्याच्यामध्ये तो त्यांच्या बाजूनी झालेला आहे. ते सगळं जनतेने उघड्या डोळ्यांनी बघितलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं सुद्धा उघड्या डोळ्यांनी जनतेने बघितलेले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत होती का पुन्हा मी तुम्हाला विचारते आणि मग दादा बाहेर पडलेत का? तसा प्रकार नाहीये. इथे ते सत्तेत होते महाविकास आघाडी आणि इथनं शिंदे साहेब बाहेर पडले. हा फार वेगळा घटनाक्रम आहे. आता बीजेपीला काय वाटतं काय नाही त्यांनी कोणत्या पद्धतीने केले हे बीजेपी सांगू शकेल, परंतु माननीय अजितदादांनी आमदारांच्या मतदारसंघातली कामं झाली पाहिजेत, त्यांना निधी मिळाला पाहिजे, महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाच्या जनतेचे प्रश्न मार्गी लावले पाहिजे. दादा असे नेते आहेत की देणार आहेत आणि ते स्वस्त बसू शकत नाही. त्यांना काम आणि प्रशासन हलवणे म्हणजे दादा येणार म्हणल्यानंतर तो अधिकारी आहे ना 5 वाजता उठून तिथं स्वागताला असतो आणि ते काम कशा पद्धतीने करायचे म्हणजे कुठलाही अधिकारी दादांना असं उलटी म्हणजे गोल गोल उत्तरं किंवा जो कायदा नाहीये पण ती सांगून बाबा हे आहे हे सांगू शकत नाही. अधिकाऱ्यांना माहिती आहे माननीय अजितदादांकडे हे गेलेलं आहे, तर हे काम आपल्याला अगदी कायद्याच्या ह्याच्याप्रमाणे करून देणं आहे, विलंब करता येणार नाही. त्यासाठी अजितदादांनी सरकारमध्ये ही खोळंबलेले प्रश्न म्हणजे तुम्ही स्वतः म्हणला की ते अर्थमंत्री होते. तुम्हाला आठवत असेल की अर्थमंत्री हे खातं असताना मुख्यमंत्री म्हणून जेव्हा माननीय उद्धव साहेब होते तर त्यांनी कधी की मी उपमुख्यमंत्री आहे मी अर्थमंत्री आहे पण मी चालवतोय मुख्यमंत्र्यांचं काही महत्त्व नाही असं केलं नाही. ती जी आघाडी आमची होती त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे अत्यंत जबाबदारीने सोबत घेऊन त्यांनी ते काम केलं की आमचं हे सरकार उद्धव ठाकरे सरकारमध्ये आम्ही आहोत हे अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य होतं. आणि अर्थमंत्री असताना मला अजूनही आठवते की त्यांनी जे गॅसचे दर GST वाढलेले होते त्यावेळी त्यांनी तो GST आटोक्यात आणून दर कमी केले होते. हे कौशल्य हा अभ्यास हा प्रशासकीय त्यांना माहिती असलेली सर्व त्यांची ती पकड याचा फायदा झाला पाहिजे. आता इलेक्शनला 1 वर्ष राहिलं, 1 वर्षाने निवडणुका होणार आहे, शेवटी जनतेच्याच दरबारात जायचं आहे आणि मग जनतेने ठरवायचं आहे की तुम्ही कोणाला मतदान करायचे. तुम्हीच मतदान 2014ला केलं होतं तेव्हापासूनची शेवटी जनता मायबाप आहे, त्यांना जे योग्य वाटतं ते त्यांना करतात. त्याच पद्धतीने जनता माननीय अजितदादांना कौल 1001% देणार हे तुम्ही पाहता. अच्छा, म्हणजे तुम्ही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार नाही होणार. अच्छा, म्हणजे तुम्ही एकत्र पवार साहेब आणि अजितदादा एकत्र येऊनच निवडणूक लढवतील पुढची? येतील. पवार साहेब बाहेर गेलेच कुठे हो? मुळामध्ये पवार साहेब बाहेर गेलेच कुठे? त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे, नक्की आपण असं बघूयात. ताई, आता तुमच्या पूर्ण राजकीय कारकिर्दीबद्दल बघता तुम्ही मनसेच्या एक डॅशिंग नगरसेवक म्हणून पुण्यात नाही अगदी महाराष्ट्रात प्रसिद्ध होतात. तर तुमचे फेसबुकला टाकलेले व्हिडिओ अनेक मिलियन्समध्ये त्यांना व्ह्यू गेलेले. राज साहेबांच्या तुम्ही अतिशय निकटवर्तीय होतात, साहेबांचे तुम्हाला फोन असायचे. आणि मला एक घटनाक्रम आठवतो, मागच्या महानगरपालिकेच्या इलेक्शनला ताई प्रेग्नेंट होत्या, तरी पण ताईंनी प्रचार केला आणि तिथनंच तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. तर अशी माहिती होती की राज ठाकरे स्वतः तुम्हाला तिथे भेटायला आलेले. एवढा सगळा तुम्हाला जवळचा सहवास साहेबांनी दिला, मग तुम्हाला असं का वाटलं की तुम्ही मनसे सोडून राष्ट्रवादीत यावं? माझ्या वयाच्या मला वाटतं 24-23व्या वर्षी मी हा प्रवास सुरू केला राजकीय. मी राजकारणात माननीय राजसाहेबांनाच बघून आले. तुम्ही विचार करा 2017ची तुम्ही माझी ही गोष्ट सांगितली प्रेग्नेन्सीची, त्यावेळी तर BJP असं तिकीट देत होतं म्हणजे मी प्रेग्नेंट होते असं तिकीट होतं मला, पण मी नाही घेतलं. म्हणजे माझी डिलेवरी एक कौटुंबिकची जी जबाबदारी आहे माझी आई म्हणूनची जी हे सगळ्या बरोबर सिमिलर करत करत त्या ह्याच्यात सुद्धा 2017ला म्हणजे माझ्या डिलिव्हरीची तारीख होती 5 मार्च 2017 आणि मी झाले 11 फेब्रुवारी 2017ला. विचार करा, तेव्हा मी पक्ष नाही बदलला. पक्ष मी आत्ता 2021ला बदलला, कारण का ज्या पक्षात आपण काम करतोय, ज्या पक्षात आपण जेलमध्ये जातोय, तिथे काही मंडळी अशी आहेत
की तुम्ही आमच्या कोण आहात, तुमचं काय, मग का त्या पक्षात राहायचं. मला मी तिथेही कुणाला माननीय राजसाहेबांना नावं नाही ठेवू शकत. मी ते बदलू शकत नाही ना कोणी, तर मी बदलते. मी का हा त्रास सहन करत बसू. म्हणजे जेव्हा राजकारणामध्ये एक स्त्री लग्नाच्या आधी जेलला जाते, लग्न होतंय का नाही माहीत नाही, परमेश्वराच्या कृपाने झालं, परमेश्वराच्या कृपाने ते सगळं व्यवस्थित झालं. ते करत असताना मला माहेरकडची साथ मिळाली, सासरकडची साथ मिळाली, लढतीये, कुठलाही वशिला नाही. सिंहासन हवं तर काय करायचं, जिथे बसायचं तिथं कामातनं सिंहासन तयार करायचं. जी ॲग्रेसिव्ह भूमिका पहिली होती तीच भूमिका राष्ट्रवादीमध्ये आजही मला आठवते. माननीय अजितदादांनी सांगितलं, भर स्टेजवरनं माझ्या पतीला आश्वासित केलं की माझ्या या बहिणीला, तुमच्या बायकोला आगीतनं फुपाटात आल्यासारखं वाटणार नाही. जशी सुप्रियाताई माझी बहीण आहे त्याचप्रमाणे रुपालीताई बहीण आहेत. माननीय अजितदादांचं सुप्रियाताईवर पण खूप प्रेम आहे. मी कार्यकर्ती बहीण आहे. त्या सख्या म्हणजे एका कुटुंबात, एका परिवारात जन्म घेतलेले आहेत. रक्ताचं नातं आहे. आणि अजितदादांचं प्रेम सुप्रियाताईंवर तर आहेच आहे. आणि हे सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां पदाधिकाऱ्यांना माहिती आहे. आणि मी जेव्हा प्रवेश घेतल्यानंतर माननीय शरद पवार साहेबांना भेटायला गेलते, मी जेव्हा त्यांच्याशी गप्पा मारत होते ते मला सगळं विचारत होते, तेव्हा माननीय शरद पवार साहेबांचं पण अजितदादांवर खूप प्रेम आहे हे ते डोळ्यातनं मी बघितलेलं होतं. हे मी आत्तापर्यंत कुठंच बोलले नव्हते. त्यावेळी माझ्यासोबत माझे पती होते, माझा भाऊ मनोज जगदाळे होता, मनीषा कावेडी होते. साहेब, अजित खूप काम करतो, सकाळपासून त्याचं ते रुटीन सुरू होतं, हे बोलत असताना ते भावनिक झाले होते. त्यामुळे ते कुटुंब एकसंघ आहेच. आत्ता काही लोकांनी जे काही केलं असेल तर ठीक आहे, होईल ते नीट. ताई, तुम्ही आत्ता बोललेत की तुम्ही राजसाहेबांवरती नाराज नव्हता, पण आजूबाजूचे जे बडवे होते, बडव्यांचा उल्लेख वारंवार होतो. राजसाहेबांनी ज्यावेळेस शिवसेना सोडली त्यावेळेसही झाला. त्यानंतर आता जे शिंदे साहेबांची जी ठाकरे सेना फुटली त्यावेळेसही तेच झालं की उद्धव साहेबांच्या आजूबाजूला जे 2-3 लोक होती त्यांच्यामुळं ते आमचे कधी गोष्ट तिथं ऐकण्यात नाही आली. आणि आत्ताही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तोच आरोप होतोय की काही बडव्यांमुळे. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधले ते बडवे कोण की ज्यामुळे हा असा संघर्ष आपल्याला बघायला मिळतो? अजितदादांनी त्यांचं स्पष्टच सांगितलं ना, ते बडवे कोण. 2 नावावरनं त्यांनी तेच सांगितलं. छगन भुजबळ साहेबांनी सांगितलं की ज्या नियुक्त करायच्या होत्या त्या होत नव्हत्या. जाणून बुजून सगळं खापर अजितदादांच्या मार्गावर हे करत होते. दुसरंही नाव सांगितलं की ज्यांच्यामुळे आमदार गेले. मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मला 1.5-2 वर्ष झाले असेल, तरी मी पक्षाच्या राजकारणात 16 वर्ष 16 वर्ष. त्यामुळे काय होतं, कोण कुठे, कशा पद्धतीने, हे एवढं अनुभवानं तर आम्ही तेवढं हे करू शकतो. म्हणजे मी ज्या तारुण्यात आले तर मला वाटतं आता मी कुठेतरी 38-40कडे मीही म्हातारी होत चाले. अजून किती दिवस हा संघर्ष करायचा हा कुठलाही व्यक्ती विचार करतो. जेव्हा MPSCची मुलं अभ्यास करतात, वय निघून झाल्यावर घरचे म्हणतात अभ्यास बंद कर, आता कुठेतरी नोकरीला लाग. ती वस्तुस्थिती आहे, ती समाजाची रीत आहे. किंवा त्या पद्धतीने माननीय अजितदादा म्हणले की तुम्ही कुठेतरी थांबणार आहात की नाही. म्हणजे याचा अर्थ ते काय घरात बसावं असा नाही होत, मला आशीर्वाद देणार आहात की नाही, हा क्लिअर कट स्पष्टपणे कळेल असं माननीय अजितदादांनी सांगितलं. त्याच्यामुळे राजकारणामध्ये लक्षात घ्या की वयाच्या 60व्यापर्यंत 62व्यापर्यंत जर ती तडजोड झाली असेल, म्हणजे त्यांचा बाकीच्या जे काही आहेत बडवे, त्यांचं म्हणणं आहे की माननीय अजितदादांनी मरस्तोपर्यंत तडजोडच करावी. का, कशासाठी, तुमच्यासाठी. आणि अजितदादांना एकच दुःख आहे की माननीय शरद पवार साहेब त्यांना आशीर्वाद का देत नाही, चुकलं तर कान धरून का सांगत नाही, अजित हे चुकलंय, मी ती चूक दुरुस्त करेल. आता याच्या पलीकडे अजून काय त्या अजितदादांनी सांगावं. ताई, तुम्हाला वाटत नाही ही अडचण होणार आहे? कारण जनभावना ही देखील आहे
की ज्या पद्धतीने BJPने शिंदे साहेबांना फोडलं, त्यांची शिवसेना जी आत्ता जी शिंदे साहेबांची त्यांना बरोबर घेतलं, आता ज्या पद्धतीने त्यांनी पवार साहेबांचं घर फोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून आपल्याबरोबर घेतला, तर हे बॅकफायर होऊ शकतं आणि हे तुम्हाला एवढं सोपं नसणार आहे. नाही, आम्हाला सोपत आधीही नाहीये. जेव्हा महाविकास आघाडी स्थापन झाली, कोरोनाचा काळ होता, कोरोनाच्या काळामध्ये केंद्रापासून राज्यातले घरामध्ये होते, त्यावेळी सुद्धा महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे उद्धव साहेबांनी, माननीय अजितदादांनी लोकांचा जीव वाचवण्याचं काम हे सक्षम सरकार म्हणून केलं. हे जनतेने बघितलं ना. मग आता जनतेला पूर्ण निरीक्षण करून पूर्ण अनुभव स्वतःला मिळाल्यावर जेव्हा आपण म्हणतो ना, लोकांचं दुःख कळायला थोडा क्वचित वेळ लागेल, पण स्वतःवर आलं ती लगेच आपण त्याचा न्यायनिवाडा करायला मोकळ असतो. त्याच्यामुळे जनतेला ह्या गोष्टी कळालेल्या आहेत आणि त्याच पद्धतीने जनता उभी राहणार आहे. त्या 5 तारखेच्या मीटिंगला 10,000चा क्राऊड होता हो, एका आदल्या दिवशी बोलवल्याच्या ह्याच्यावर. जनता एवढी मूर्ख नाहीये. हां, 10 जणांपैकी जर 2 म्हणत असतील की हे वाईट आहे, ते त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे की हो बाबा त्यांना वाटत असेल वाईट, पण 8 जणांना वाटते ना की हे बरोबर आहे. त्याच्यामुळे काही लोक बोलत राहणार, पण ते बोलत राहणं ते कृतीतनं किती वाईट आहे का चांगलं आहे हे सुद्धा दिसतं. ताई, जे पहिलं भाषण अजितदादांनी केलं आणि त्यामध्ये त्यांनी जी काय स्क्रिप्ट वाचली आणि त्यामध्ये इतक्या व्यवस्थितपणे काही गोष्टींचा उलगडा करण्यात आला आणि नंतर शेवट बोलताना अजितदादा हे देखील बोलले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, BJP, शिंदेसाहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित लढून 90 जागा लढणार आहे. यावरनं एक मेसेज नक्की आला की हे ऑलरेडी प्री प्लॅन्ड आहे. सो असं काही होतं? नाही, प्री प्लॅन वगैरे म्हणता येणार नाही. जो घटनाक्रम आणि मुळात ही स्क्रिप्ट नाही, हे माननीय अजितदादांचं मनोगत होतं. हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या. स्क्रिप्ट असती तर ते त्यांनी वाचून दाखवलं असतं, अडखळले असते, घाबरले असते. कारण का सहसा आपल्यालाही आर्ग्युमेंट करत असताना आपण बिचकतो. क्लायंटला जेव्हा आपल्याला सोडवायचं असतो तेव्हा आपण बिचकतो. लक्षात घ्या की काही आपल्याला एक आयती स्क्रिप्ट दिली तर, परंतु आपण ती वस्तू स्वतः म्हणजे जी कृती जी घटना आहे ती स्वतः हे केली असेल तर माणूस तो घाबरत नाही, त्याला ते धैर्याने समोर जातो. तर माननीय अजितदादांनी ती धैर्याने तिथे येऊन ती व्यवस्थितपणे सगळी घटनाक्रम जो सांगितला की बाबा आधी सत्तेत जात होते, आम्ही भाजपची बोलणी केली होती, विमान बुक झालं होतं, मग ते कॅन्सल झालं होतं, मग परत ह्या म्हणजे पुढे गेल्यानंतर ते कॅन्सल झालं हेही नंतर कळायचं त्यांना. मग तिकडनं जे काय फायरिंग व्हायचं किंवा जे आता जी काय तुमच्या माझी डील आहे, हा मी तुम्हाला सांगितलं की हो मी तुमची मुलाखत द्यायला येते, तुम्ही या. आणि मी आलेच नाही ऑफिसला आणि माझ्या कलिग छोट्या म्हणजे माझ्या ऑफिसच्या मुलाला सांगितलं की बाबा असं असं झालं तर सांग. तर तुम्ही म्हणणार मग बोलवलं कशाला? मला ताईंनी स्वतः जरी फोन करून सांगितलं असतं तरी ठीक होतं. हे लक्षात घ्या. हे मी तुम्हाला का उदाहरण देऊन सांगतेय की तुमच्या लक्षात येईल की मेन कुठं अडचण माननीय अजितदादांना आली आणि मग ती त्यांनी बोलून त्यांना अनेक वेळेस विलन ठरवण्यात आलं. एक्झॅक्टली. त्याच्यामुळेच ज्या 90 सीट वगैरे आहे ना, ही शपथविधी घेतल्यावर पुन्हा सांगते अजितदादांना अवघड नाही आहे या गोष्टी. ते सत्य चालवणं हे त्यांना म्हणतात ना नसा नसात त्यांच्या त्या रक्तात भिनलेले. त्याच्यामुळे तो फॉर्म्युला त्यांनी तो पटकन त्यावेळी तो सांगून हे केला. त्याच्यासाठी काय त्यांना असा अभ्यास करावा लागला, घ्यावं लागली PhD, अजून 10 जणांचं मत घ्यायचं, अजून हे त्यांना करण्याची गरज नाही. भाषणाची क्रोनॉलॉजी ज्या पद्धतीने सेट करण्यात आली होती ते इतकं व्यवस्थितरित्या प्रत्येक मुद्दा सगळ्यांना वाटत होतं की आता तुम्ही शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाला, मग आपण किती लढणार, आपण कसं लढणार, त्याचं उत्तर अजितदादांनी देऊन टाकलं. म्हणजे जे प्रश्न प्रत्येकाच्या मनात आले होते आणि ते कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला कुटुंब समजतात, त्यामुळे ते बेधडकपणे सांगतात की हे बाबा तू काम घेऊन आलाय ना तर हे होणार नाही. होणार नाहीतर ते होणार नाही. ह्या दोनच गोष्टी. येस ऑर नो. ताई, तुम्ही राज साहेबांच्या एवढ्या जवळच्या कार्यकर्ता होता बरोबर? नाही, कारण का नाही आत्तापर्यंत बोलणं झालं नाही आणि मीही ते जिथे असतात त्यांच्यासमोर जाऊ शकत नाही. कारण का खरंच माननीय राजसाहेबांना बघून मी राजकारणात आले. म्हणजे मी साहेबांना त्यावेळी म्हणजे साहेब तुम्ही म्हणलं ना वर्ण उडी टाक, तर मी वर्ण उडी टाकणार. म्हणजे
तेवढं ती अटॅचमेंट, तेवढं ते साहेबांनी तेवढं जे काही कार्यकर्ती म्हणून जे काही जीव लावला होता, ज्या काही गोष्टी होत्या, परंतु मला तो निर्णय घ्यायला भाग पडला. तो भाग पडल्यानंतर मी माझा फोन बंद ठेवला होता, कारण का मी नाही म्हणजे समोर Face जाऊ नाही करू शकतो, शकत फेस नाही. साहेब. आणि कितीही माझी ती मला जो त्रास होत होता, जे होतं ते मी नाही सांगू शकत, तर मी न जाणं पसंत केलं. आणि आजही कधीही ते चुकून माकून जर माझ्यासमोर आले तर मी त्यांच्यासमोर नतमस्तक होणार. म्हणजे मी होतेच, म्हणजे मी कधीही भेटायला गेल्यावर मी त्यांचा पाया पडून आशीर्वाद घ्यायचे. भलं ते मला आशीर्वाद नाही देणार, पण मी माझं कर्तव्य तर करेल. वा, म्हणजे पक्ष सोडलाय पण आजही तुमच्या मनात साहेबांविषयी नक्कीच. म्हणजे नेतृत्वाला मी का बोलू, मला जी अडचण आली ती अडचण समजा त्यावेळी नेतृत्वाला नाही ते माझ्या बाजूने बोलू शकले किंवा नाही त्या गोष्टी झाल्या, तर मी म्हणलं की मी त्यांना बोलण्यापेक्षा मी स्वतःच बदलते ना. मी का कुणाला म्हणजे काय त्यांना दोष देऊन मी बाहेर जाण्यात मोठेपणा समजत नाही. माझ्या काही अडचणी आहेत, मी ते करू शकत नाही, तर मला कृपया रजा द्यावी, म्हणून मी ती रजा घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश घेतला. तोही का घेतला मी तुम्हाला सांगितलं की ज्या पद्धतीने मी अजितदादांकडे कामं घेऊन जायचे, मी मनसेची होते तरी त्यांनी मला कधी डावललं नाही. ते कामं घेऊन गेल्यावर अजितदादा कुठल्याही पक्षातली लोक येऊ द्या, फक्त मीच नाही, ते कामं करतात हे इतर पक्षातले पण लोक सांगतात. आणि ज्या पद्धतीने कार्यकर्तीला एवढा सन्मान देऊन त्यांनी घेतलं, कारण का राजकारणात महिला खूप कमी येतो. आम्हाला आमचं रक्षण करून, आमच्या कुटुंबाला विश्वास देऊन, समाजाचा विश्वास प्रदान करून मग पुढे काम करायचंय. हे अडथळे पार करत असताना आम्हालाही सोपं नाहीये. तुमच्या पुरुषांना बरं आहे, आवरले की निघाले, घरी आहे पत्नी, बहीण आहे, आई आहे. आम्हाला आमची सासू, आमची आई, आमच्या जावा, त्यांची पोरं, त्यांची पोरं ही समेट घालून त्यांच्याशी मग बाहेर जायचं. आणि बाहेर परत जो समाज आहे, जे जनता आहे, जे कुटुंब आहे, त्यांचंही ऐकायचं, त्याची ती तालमेल बसवायचा आणि पुढे परत झाशीच्या राणीसारखं काम करायचं. हे एवढं सोपं नाहीये, पण ते आम्ही जमवले. म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या महिला राजकारणी काम करतात त्या जमवतात. त्याच्यामुळे महिला जेव्हा बोलते किंवा करते, व्यथा सांगते, तेव्हा ते कुठेतरी आम्हाला अरे नाही हे आहे, म्हणजे आपण हे नाही बदलू शकत तर आपण तिला नावं का ठेवायची. ठीक आहे, तिचा तो निर्णय असेल असं मी तरी मानून पुढे एकत्रितपणे चालते. ताई, तुम्ही मागं शरद पवार साहेबांना ज्यावेळेस तुमच्याबद्दल काही प्रश्न विचारण्यात गेला त्यावेळेस साहेब बोलले की ती फार भांडकुदळ आहे, पोलिसांच्या अंगावर जाते. MPCच्या मुलांचं आंदोलन होतं, कसब्याची इलेक्शन होती. आमच्या महाविकास आघाडीचे त्यावेळीचे उमेदवार रविभाऊ दंगेकर आमचे उभे होते. त्यावेळी ते आंदोलन होतं. त्या आंदोलनात मी रात्रभर होते. कसं होतं, आंदोलन करून करून आता ना म्हणजे मला काहीच, माझ्या ज्या मैत्रिणी इतके परिवार हे आंदोलन बाई म्हणूनच चिडवायला लागले. म्हणजे ते आंदोलन कशा पद्धतीने हँडल करायचं, तिथं मी बसून राहिले होते मुलांसोबत. आणि माननीय शरद पवार साहेब त्या दिवशी रात्री तिथं आले होते. आता विषय असा आहे की समोरचा जर ऐकत नसेल आणि कायदा सांगून ऐकत नसेल तर मग तो कसा वळवायचा, थोडंसं आक्रमक पद्धतीने ती अवगत आली. मनसेमध्ये रस्त्यावरच आंदोलनं करून करून झाल्यामुळे ती अवगत आली. त्याच्यामुळे मुलांनी जेव्हा नाव सांगितलं माझं, तर त्यांनी ते नाव रुपाली ठोंबरे म्हणल्यावर तर हां ती, ते पोलीस अंगावर आले की ती डायरेक्ट भांडायलाच जाते, म्हणजे हे वाक्य त्यांनी हे केलं. ते खूप ट्रेडिंगला पण गेलो होतो. ते पहिलं जेव्हा वाक्य आल्यानंतर मी म्हणलं आईला झालं, आता काय खरं नाही. पण तुम्हाला सांगते ते ट्रेंड जेव्हा होत गेलं ना, प्रत्येकजण त्याचं ते कौतुक करत होते. म्हणजे ॲटलिस्ट माननीय शरद पवार साहेबांना तरी कळलं की नाही ही न्यायासाठी भांडते, मग त्यासाठी भांडकुदळ तर भांडकुदळ, हे मी माझं स्वतःला हे करून. शरद पवार तुम्हाला भांडकुदळ म्हणले, एका अर्थाने ते तुमची स्तुती होती. पण मग ज्या वेळेस ह्या पक्षामध्ये जी फूट होताना दिसतीये त्यावेळेस तुम्हाला अजितदादांबरोबर जाणं आणि किंवा पवार साहेबांबरोबर राहणं हे थोडं कठीण नाही झालं? नाही, मी तुम्हाला सांगते ही फूट पडलेलीच नाहीये ना. माननीय शरद पवार साहेब हे दैवतच आहेत. अजितदादांनी मला पक्षामध्ये घेतल्यानंतर मी अजितदादांनी जो मला विश्वास दिला, जी आहेत त्या स्टाईलमध्ये ताई काम करतील ही जी खात्री दिली,
त्याच्यानंतरच मला माननीय शरद पवार साहेब दैवतांचं दर्शन घडलं, हे फक्त अजितदादांमुळं. हेही लक्षात घेतलं पाहिजे. आणि जी काही मला ती उपमा मिळाली की ती पोलिसांनी जर काही अडवलं बिडवलं, ती चुकीचं काम केलं तर ती डायरेक्ट पोलिसांच्या अंगावर जाते, हे अभिमानाचीच गोष्ट होती. आजही माननीय शरद पवार साहेब हे वंदनीय आदरणीयच आहेत, परंतु राज्याचे आमचे नेते अजितदादा हे कर्तृत्ववान आहे आणि त्यांच्या सोबत राहणं आणि त्यांच्या सोबत महाराष्ट्राचा विकास घडवणं ही संधी आम्ही का घालू? कुणी कुठले, जेव्हा आपण एखादा जॉब बघतो, ही सॅलरी ती सॅलरी, कधी कधी सॅलरी खूप असते पण तिथं मानसिक शांती आणि सुख मिळत नाही, म्हणून आपण दुसरं निवडतो. त्या पद्धतीचंच राजकारणाच्या या सगळ्या गोष्टी आहेत. आणि नैतिकता आणि मनाला विचारावं की अजितदादा खरंच चुकले आहेत का, हे चुकीचं आहे का? काही लोकांना सवय की बळच म्हणायचं असतं. माननीय शरद पवार साहेबांनी पण अजितदादांना काहीच असं हे केलेलं नाही की त्यांनी काय अशी गद्दारी किंवा चुकीचं काय केलं. मला अजितनी घेतलेला निर्णय मान्य नाही असं ते म्हणालेले आणि त्याला मान्यता द्यावी अशी अजितदादांची विनंती आहे. ताई, तुम्ही मागे जी कसब्याची जी पोटनिवडणूक झाली ती तुम्ही लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर ज्यावेळेस लोकसभेच्या बापट साहेबांचं निधन झाल्यानंतर जी लोकसभेची जी पोटनिवडणूक लागणार आहे त्यामध्येही तुम्ही ती पक्षाच्या वतीनं लढवण्याची इच्छा व्यक्त केली. तर आता असं समजायचं का की कसबा विधानसभा अजितदादांच्या राष्ट्रवादीकडनं रुपालीताई लढवणार आहे? याचे काही संकेत? मी तशी अजितदादांकडे मागणी करेल ना, तशी महाविकास आघाडीमध्ये पण केली होती, परंतु महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे त्या याच्यामध्ये ती काँग्रेसकडे जागा होती. त्याच्यामुळे माननीय अजितदादांनीच सांगितलं होतं या सगळ्या आम्हाला गोष्टी की नाही ती काँग्रेसकडे आहे, रुपाली तिथे तू त्या काम करायचं आणि झोकून करायचं, ती सीट आपल्याला निवडून आणायची. जर अजितदादा महाविकास आघाडीमध्ये गद्दार असते तर हे झालं असतं का हो? आणि कसब्यामध्ये कोणालाही विचारा, काँग्रेस, सेना आणि राष्ट्रवादी होती. राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी फक्त माननीय अजितदादांनी आदेश दिलाय त्याच्यासाठी रान पिछाट त्यांनी अख्खा कसबा पिंजून काढला, सेनेनेही काढला, त्याच्या बाबतीत दुमत नाही. परंतु काँग्रेसचा उमेदवार असून सुद्धा या दोन पक्षांनी प्रामाणिकपणे काम केलं. मग जर गद्दारीच करायची असती तर या नाही तर नका येऊन निवडून म्हणले असते, हाही विचार होण्यासारखा आहे. बरोबर. ताई, मुलाखतीच्या शेवटच्या भागात जाताना आपली नुकतीच महाराष्ट्र प्रदेशच्या प्रवक्तेपदी निवड झाली, त्याबद्दल आपल्या शुभेच्छा आणि भावी वाटचालीस आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. लवकरच आम्ही आमदार रुपालीताई आपल्याला बघूयात अशी अपेक्षा करतो आणि आपल्या पुढील वाटचालीस पुन्हा एकदा शुभेच्छा. द लेमॅनचे प्रसाद वाघ हे यूट्यूब चॅनल चालवतात. ते पेशाने वकील आहेत, त्याच्यामुळे मला माझी मुलाखत घेताना त्यांनी जे कायदेशीर पेचमध्ये मला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु मी त्यांना वकिलीमध्ये सिनियर असल्यामुळे ती खूप छान पद्धतीने आमचं हे आर्ग्युमेंट त्यांनी जे प्रश्न विचारले त्याला मी उत्तर देऊ शकले. त्यामुळे प्रसाद वाघ यांच्या द लेमॅनला यूट्यूब चॅनलला मी खूप खूप शुभेच्छा देते. अर्थात हे चॅनल चालवणारे सगळे यंगस्टर्स आहेत आणि हे यंगस्टर या समाजातील ज्या घटना आहेत, जे वास्तव्य आहे हे रोखठोकपणे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. खरी बातमी ही सर्वांपर्यंत नक्की द लेमॅन या चॅनलच्या माध्यमातून पोचणार याची मला खात्री आहे. मी या चॅनलला खूप खूप शुभेच्छा देते आणि तुमच्याकडून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं खरं मत अत्यंत रोखठोक न काढता न कुठलं मिक्सिंग करता हे दाखवणार आहेत, म्हणून तुमचे आभार मानते. धन्यवाद.